आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। ई चलन तात्काळ रद्द करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांचं आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। या आंदोलनाचा आज 11वा दिवस होता। आज आंदोलनकर्त्यांनी आराम बस आरटीओ कार्यालय परिसरात जबरदस्तीनं आत नेत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे कार्यालयाचं कामकाज दुपारपर्यंत संथ गतीने सुरू होतं। ई चलन रद्द करण्याच्या मागणीची दखल घेतली नाही तर वाहतूकदारांनी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिलाय। पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेत। त्यामुळे या मार्गावर परिवहन विभागाकडून बसेसचा नियमापेक्षा वेग वाढल्यास ई चलनाद्वारे हजारोंचा दंड आकारला जातोय। ही अन्यायकारक ई चलन पद्धत तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीकडून मागील वर्षभरापासून रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, उपोषण अशी आंदोलनं करत पाठपुरावा केला जातोय। 13 ऑगस्ट रोजी दाभोळकर कॉर्नर इथं रास्ता रोको करत संघटनेच्या वतीनं आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। शासनानं याची दखल न घेतल्यानं समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी 15 ऑगस्टपासून आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आजचा त्यांच्या उपोषणाचा 11वा दिवस होता। अद्यापही शासनानं दखल घेतली नसल्यानं आज सकाळी 10 वाजता आंदोलनकर्त्यांनी 40हून अधिक आराम बसेस आरटीओ कार्यालय परिसरात आणत शासनाचा निषेध केला। या बस तुमच्या ताब्यात घ्या आणि त्याची देखभाल आणि कर्जाचे हप्तेसुद्धा तुम्हीच फेडा अशा संतप्त भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या। या बस काहीही केलं तरी आम्ही हलवणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला। या आंदोलनामुळे दुपारपर्यंत आरटीओचं कामकाज संथ गतीनं सुरू होतं। दुपारनंतर बसेस या ठिकाणाहून काढण्यात आल्या। या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्रता वाढवू असा इशारा वाहतूकदारांनी दिलाय। आंदोलनात समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, मनोज चौगुले, उत्कर्ष पवार, दिलदार मुजावर, अमन फरास, अरविंद चौगुले, अमित भोसले, श्रीकांत बागडी, किरण पडवळ, अशोक शिंदे, पंकज त्रिपाठी, सम्राट मोरे, लक्ष्मण बोराडे यांनी सहभाग घेतला होता।